Good morning to all. In last lecture, we have seen the history of pharmacopoeia. Today, we will discuss more about the introduction of pharmacopoeia. First of all, we will see what is the meaning of pharmacopoeia. Pharmacopoeia is a Greek word. Pharmakon means drug, poia means make, and ia means that is ing. That is actual the meaning of pharmacopoeia is drug making. Pharmacopoeia is published by a government authority. No one can publish without any prior permission of government. Okay, this is very important. Pharmacopoeia is also known as the fingerprint. Okay, this is the standard protocol anyone can follow the in the field of pharmacy. Okay, in the field of medicines, in field of drug preparation. So this is published by government authority or medical or any pharmaceutical society. Okay, so pharmacopoeia is a guideline for the identification of the medicine. This is very important. Okay, this is the standard protocol. This is a standard guideline for the identification of medicine. म्हणजे काय की फार्माकोपिया हा एक गव्हर्नमेंट कोणी सुद्धा पब्लिश करू शकत नाही. ते पब्लिश करू शकतो गव्हर्नमेंट अथॉरिटी, मेडिकल किंवा एखादा फार्मास्युटिकल सोसायटी. पण हे जे फार्माकोपिया आहे हे फार्माकोपिया काय आहे, स्टँडर्ड गाईडलाईन आहे. म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये एखादं इंजेक्शन किंवा एखादा ड्रग येत असेल किंवा एखादं लस येत असेल, ओके, एखादा हर्बल ड्रग बनवलेलं असेल की ते आयदर प्लांटपासून असेल किंवा ॲनिमलपासून बनवलेलं मेडिसिन असेल किंवा मिनरलपासून बनवलेलं मेडिसिन असेल किंवा ते सिंथेटिक असेल. म्हणजे याचा अर्थ काय, दॅट मीन्स आयदर इट मे बी नॅचरल ऑर सिंथेटिक. ओके, म्हणजे इंडस्ट्री लेवलला तयार केलेलं ड्रग असेल तर ते ड्रग कसं बनवायचं, त्याचं युजेस कसं असलं पाहिजे, ओके, ते कुठल्या सोर्सपासून बनवलेलं आहे, हे सगळं गाईडलाईन जे आहे ते आयडेंटिफिकेशन ऑफ मेडिसिन. म्हणजे एखादं मेडिसिन तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे त्याचं गाईडलाईन्स काय आहे. तर हे सगळं इन डिटेल हे फार्माकोपिया जे बुक आहे ते गव्हर्नमेंट अथॉरिटी पब्लिश करते. हे बुक नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघणार आहेत फार्माकोपिया बुक ॲक्च्युअली कसं असते ते. तर हे काय आहे, फार्माकोपिया हे काय आहे, स्टँडर्ड गाईडलाईन आहे फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ एनी मेडिसिन्स. ओके, नेक्स्ट पॉईंट, दिस इज द लीगल डॉक्युमेंट फॉर मेडिकल कमोडिटीज. मेडिकल कमोडिटीज म्हणजे काय की बोथ सिंथेटिक किंवा नॅचरल ड्रग. म्हणजे जे सिंथेटिक किंवा नॅचरल ड्रग बनवतात, एखादं कंपनी असेल, इंडस्ट्री असेल, एखादं ड्रग बनवणारं, तर ते काय एक लीगल डॉक्युमेंट आहे. म्हणजे फार्माकोपिया हे काय आहे, लीगल डॉक्युमेंट. ओके, म्हणजे ते ड्रग बनवायचं कसं, त्याचं प्रोसिजर कसं आहे, त्याचं स्टँडर्ड किती असलं पाहिजे, एखादं ड्रग मार्केटमध्ये येतो त्या मार्केटमध्ये ड्रग किती MGमध्ये असलं पाहिजे, किती डोसेज एखाद्या डॉक्टरने यूज केलं पाहिजे, हे काय आहे लीगल डॉक्युमेंट आहे. ओके, मेडिकल कम्युनिटीसाठी बोथ सिंथेटिक आणि नॅचरल ड्रगसाठी. तर फार्माकोपिया एन्शियंट टाईम सम क्लासिकल वर्क डन बाय E.S. पॅपिरस. ओके, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये इजिप्तमध्ये E.S. म्हणजे इडन स्मिथ पॅपिरस नावाचं जे काही फार्मासिस्ट होता, फार्माकोपियन होता, तो सुरुवातीला त्या म्हणजे काही मेडिसिनल प्लांटवरती त्यांनी सुरुवातीला काम केलेलं आहे. ओके, फार्माको फील्डमध्ये. ओके, त्यानंतर डी मटेरिया मेडिका हा दुसरा एक सायंटिस्ट आहे. त्यांनी पिडियानियस डायस्कोरायडस नावाच्या बुकमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, पब्लिश केलं. म्हणजे एन्शियंट टाईममध्ये सम क्लासिकल जे वर्क आहे, क्लासिकल म्हणजे जे नॅचरल मेडिसिनल प्लांट्स आहेत त्या नॅचरल मेडिसिनल प्लांटवरती हे दोघं सायंटिस्टनी सुरुवातीला काम केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे द मटेरिया मेडिका, वन ऑफ द मोस्ट इन्फ्लुएन्शियल बुक. ओके, म्हणजे मटेरिया मेडिका जे बुक आहे त्या मटेरिया मेडिका हे एक क्लासिकल बुक आहे. आत्तासुद्धा त्याचं रेफरन्सेस भरपूर ठिकाणी रिसर्चच्या फील्डमध्ये एखादं मेडिसिनल प्लांट असेल, त्या मेडिसिनल प्लांटमध्ये कुठलं ड्रग आहे त्याचं सुरुवातीचं एक म्हणजे प्रोटोटाईप म्हणते. प्रोटोटाईप म्हणजे सुरुवातीचं एखादं नवीन रिसर्च असेल, त्या नवीन रिसर्च त्यावरती दुसरं एखाद्याला परत रिसर्च करायचं असेल तर पहिल्यांदा ज्यांनी रिसर्च केलेलं आहे त्या फील्डवरती, ओके, ते जे तुम्ही रेफरन्स वापरता ते जे सुरुवातीला काम केलेलं त्याला म्हणायचं प्रोटोटाईप. ओके, त्यामुळं दी मटेरिया मेडिका जे बुक आहे स्टँडर्ड प्रोटोकॉल म्हटलं जातं, वन ऑफ द मोस्ट इन्फ्लुएन्शियल बुक इन द वर्ल्ड. जगामधलं हे दी मटेरिया मेडिका जे आहे औषधी वनस्पतीवरती बनवलेलं जे काही बुक आहे ते एक प्रोटोटाईप आहे सगळ्यांसाठी. आजसुद्धा जे काही रिसर्च करते एखादं मेडिसिनल प्लांटमधलं जे ड्रग आयसोलेशन असेल, त्याचं आयडेंटिफिकेशन असेल, ते सिंथेटिक असेल, ओके, तर हे बुक त्या ठिकाणी आत्तासुद्धा लोक काय करतात मॉडर्न फार्माकोपियाजमध्ये सुद्धा त्याचं यूज केलं. तर प्रोटोटाईप आहे. प्रोटोटाईप म्हणजे रेफरन्स, सुरुवातीला ज्यांनी काम केलं
ओके, पिडॅनियस डायस्कोरॅडस. तर त्याचं जे बुक आहे डी मटेरिया मेडिका हे एक क्लासिकल बुक आहे, आत्तासुद्धा त्याचा यूज केला जातो. ओके, त्यानंतर ना यू कॅन सी हिअर दी सम इंडियन फार्माकोपिया विच इज पब्लिश्ड इन फर्स्ट ऑफ ऑल आपण बघणार आहोत की नेक्स्ट स्लाईडमध्ये की इंडियन फार्माकोपिया जे बुक आहे ते सुरुवातीला भारत स्वतंत्र झाल्यानंतर कधी पब्लिश केलं, किंवा ज्या वेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं त्या ब्रिटिशांचं राज्य असताना सुद्धा इंडियन फार्माकोपिया नावाचं ब्रिटिश फार्माकोपिया, त्यावेळेला ब्रिटिश फार्माकोपिया होतं, इंडियन फार्माकोपिया. तर ब्रिटिश फार्माकोपिया सुद्धा 1885मध्ये सुरुवातीला पब्लिश केलं. त्याच्या आधी बेंगाल फार्माकोपिया नावाचं बुक होतं. तर हे जे इंडियन फार्माकोपिया बुक आहे हे वेगवेगळ्या साली ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2014चं पब्लिकेशन आहे, 2008चं पब्लिकेशन आहे. ओके, वेगवेगळ्या साली म्हणजे नवीन जे मेडिसिनल एखादं प्लांट डिस्कवर होत असेल, त्या नवीन प्लांटमध्ये जे काही नवीन ड्रग एखादा डिस्कवर केलं एखाद्या लोकांनी, सायंटिस्टनी, एखाद्या इन्स्टिट्यूटनी, तर ते सगळं रिसर्च ह्या परत त्या बुकमध्ये ॲड करून नवीन पुस्तक काय केलं जातं त्याच्यामध्ये पब्लिश केलं जातं. त्यामुळं काही बुक्स हे तुम्हाला 2004मध्ये दिसतील, काही 2014चे दिसतील, काही 2010चे दिसतील. हे काय ते वेगवेगळ्या व्हॉल्यूम्स आहेत. ओके, यू कॅन सी हिअर दी डिफरंट एक इंडियन फार्माकोपियाच्या वेगवेगळ्या व्हॉल्यूम्स. ओके, तर अशा पद्धतीनं हे फार्माकोपिया जे आहे इंडियन फार्माकोपिया हे गव्हर्नमेंट ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे जे सिम्बॉल आहे ते गव्हर्नमेंट अथॉरिटीचं सिम्बॉल आहे. ओके, अशोक स्तंभाचं सिम्बॉल आहे गव्हर्नमेंट. त्यामुळे हा पुस्तक कोणीसुद्धा पब्लिश करू शकत नाही, फक्त गव्हर्नमेंटची परमिशन, गव्हर्नमेंट अथॉरिटी किंवा नॅशनल लेवलचं गव्हर्नमेंट ऑथॉरिटी असलेलं जे काही इन्स्टिट्यूट आहे ते इन्स्टिट्यूटच हा इंडियन फार्माकोपिया बुक पब्लिश करू शकतो. ओके, तर ह्या बुकमध्ये काय काय असतो आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण बघणार आहोत. ओके, दीज आर द बुक्स विच इज पब्लिश्ड बाय गव्हर्नमेंट अथॉरिटी. येस, ओके, हे काय आहे ते इंडियन फार्माकोपिया वेगवेगळ्या इयरचे वेगळे पुस्तक आहे. ओके, तर नेक्स्ट आपण बघणार आहोत ते म्हणजे मॉडर्न फार्माकोपिया स्ट्रिक्टली फॉलोज स्टँडर्ड ऑफ मेडिसिन. सगळ्यात महत्त्वाचं मॉडर्न फार्माकोपिया म्हणजे काय की आत्ताचं जे फार्मसी फील्ड म्हणजे मेडिसिनल प्लांटबद्दल काम करणारं जे काही इन्स्टिट्यूट असतील, ते जे काही प्रोटोकॉल, एखादं तुम्हाला मेडिसिनल प्लांटमधलं ड्रग जर आयसोलेट करायचं जर असेल तर ते ड्रग आयसोलेट करायचं जे प्रोसिजर आहे ते प्रोसिजर हे एक त्याला म्हणायचं आत्ता हल्ली जे लोक सायंटिस्ट लोक काम करतात त्याला दॅट इज मॉडर्न फार्माकोपिया. स्ट्रिक्टली फॉलो द स्टँडर्ड ऑफ मेडिसिन. म्हणजे ते म्हणजे एखादा ड्रग कसं आयसोलेट करायचं, त्याचं क्वांटिटी किती असलं पाहिजे. ओके, हे सगळं स्टँडर्ड ऑफ प्रोटोकॉल, ते गाईडलाईन आहे की हे जे गाईडलाईन जे आहेत हे सगळं इंडियन फार्माकोपिया बुकमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे हे स्टँडर्ड फॉलो करावं लागते आणि त्याशिवाय त्याला कुठलंही मेडिसिन त्याला बनवता येत नाही. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की एव्हरी डेव्हलप्ड कंट्री हॅज इट्स ओन फार्माकोपिया. ओके, म्हणजे सगळे जे डेव्हलप्ड कंट्री आहे, फॉर एक्झाम्पल इथं आहे पहा अमेरिकन हर्बल फार्माकोपिया, ह्यालाच AHP असं सुद्धा म्हटलं जातं, अमेरिकन हर्बल फार्माकोपिया. म्हणजे अमेरिकेचं स्वतःचं एक अमेरिकन हर्बल फार्माकोपिया, जसं की आपलं इंडियन फार्माकोपिया नावाचं बुक आहे, स्टँडर्ड बुक पब्लिश केलेलं, तसंच अमेरिकेतसुद्धा अमेरिकन हर्बल फार्माकोपिया. त्यानंतर ब्रिटिश लोकांचं ब्रिटिश हर्बल फार्माकोपिया नावाचं एक स्टँडर्ड बुक आहे. त्या स्टँडर्ड बुकमध्ये डिफरंट प्रोटोकॉल आहेत की एखादा ड्रग कसं बनवलं पाहिजे, त्याचं युजेस कसं केलं पाहिजे. ओके, हे सगळं स्टँडर्ड काय आहे बुक आहे. म्हणजे प्रत्येक डेव्हलप्ड कंट्री जे आहे त्या डेव्हलप कंट्रीचं स्वतःचं एक फार्माकोपियाज आहे. ओके, त्यानंतर AHP म्हणजे अमेरिकन हर्बल फार्माकोपिया जी आहे इन्क्लूड क्वालिटेटिव्ह अँड थेरपॅटिक मोनोग्राम ऑन बॉटनिकल, ओके, including many of the Ayurvedic, Chinese and Western herb most frequently used in the United States. ओके, म्हणजेच काय की हे अमेरिकन हर्बल फार्माकोपिया नावाचं जे बुक आहे स्टँडर्ड बुक, त्याच्यामध्ये काय काय आहे विच इन्क्लूड क्वालिटेटिव्ह अँड थेरपॅटिक मोनोग्राफ. क्वालिटेटिव्ह म्हणजे क्वालिटीचं काम केलेलं जे काही आहे, ओके, ड्रगबद्दल ते आहे. त्यानंतर थेरपॅटिक मोनोग्राफ. ओके, थेरपॅटिक मोनोग्राफ म्हणजे याचा अर्थ काय, मोनोग्राफ मीन्स सपोज एखादं ड्रग असेल, त्या ड्रगवरती डिटेल काम केलेलं जे काही वर्क आहे, पब्लिश केलेलं जे बुक आहे त्याला म्हणायचं मोनोग्राफ. फॉर एक्झाम्पल एखादं तुम्ही मेडिसिनल प्लांट घेतलं, फॅमिली रुबिएसी, त्या रुबिएसी मध्ये जगामध्ये किती मेडिसिनल प्लांट आहेत रुबिएसी फॅमिलीमध्ये, आणि त्या मेडिसिनल प्लांटचं त्या रुबिएसी फॅमिलीमध्ये असणारे जे काही ड्रग्ज आहेत, डिफरंट ड्रग्ज, त्या ड्रगवरती सगळं काम, म्हणजे एकच तुम्ही फॅमिली घेतला किंवा एखादा जीनस घेतला आणि त्यावरती सगळं डिटेल काम जे आहे एखाद्या बुक फॉर्ममध्ये जे तुम्ही पब्लिश करता त्याला म्हणायचं मोनोग्राफ. सिंगल काम पण इन डिटेलमध्ये सगळं स्टडी केलेलं जे काही
काम आहे त्याला म्हणायचं मोनोग्राफ. ओके, तर ते मोनोग्राफ ऑन बॉटनिकल म्हणजे बॉटनिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनं स्टडी केलेलं आहे. त्याच्यामध्ये अमेरिकन हर्बल फार्माकोपियामध्ये बॉटनिकल म्हणजे त्याचं सगळं डिस्क्रिप्शन. एखादं हर्बल फॉर एक्झाम्पल तुम्ही सर्पगंधा प्लांट घेतला तर सर्पगंधाचं सायंटिफिक नेम काय आहे, त्याचं कलेक्शन कुठं म्हणजे त्याचं बॉटनिकल पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे तो कुठं आढळतो, कुठलं त्याला हॅबिटॅट पाहिजे, ग्रो होण्यासाठी त्याला कुठली टाईपची सॉईल पाहिजे, त्याला सनलाईट किती पाहिजे, हे सगळं बॉटनिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन आहे ह्या अमेरिकन हर्बल फार्माकोपियामध्ये. इन्क्लुडिंग मेनी ऑफ द आयुर्वेदिकमध्ये कुठं कुठंही यूज केला जातो एखाद्या मेडिसिनल प्लांटचं, त्याचं ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन आहे आयुर्वेदिक. चायनीज हर्बल मेडिसिनचा उपयोग चायनीज लोक कसं करतात त्याचं सुद्धा अमेरिकन हर्बल फार्माकोपियामध्ये त्यातून तुम्हाला माहिती मिळेल. नंतर वेस्टर्न हर्ब मोस्ट फ्रिक्वेंटली यूज इन द युनायटेड स्टेट म्हणजे यूएसमध्ये जे काही हर्बल सुरुवातीला वापरायचे किंवा आत्तासुद्धा हर्बल काही प्लांट्स वापरतात एखादं मेडिसिन म्हणून एखादं डिसीज ट्रीटमेंट करण्यासाठी. तर ह्याचं डिटेल जे काही डिस्क्रिप्शन आहे ते तुम्हाला अमेरिकन हर्बल फार्माकोपियामध्ये सापडतं. ओके, नेक्स्ट आहे तसंच ब्रिटिश हर्बल फार्माकोपिया. अशा पद्धतीचं एक आहे प्रत्येक कंट्रीचे एक हर्बल फार्माकोपिया नावाचं एक स्टँडर्ड बुक्स आहेत. ओके, दीज मोनोग्राफ्स आर मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड क्रिटिकली रिव्ह्यूड बॉडी. ओके, इन्फॉर्मेशन ऑन द हर्बल मेडिसिन म्हणजे हे अमेरिकन हर्बल फार्माकोपिया जे आहे एकदम काय आहे मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे सगळं पद्धतीचं माहिती जी आहे ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे कंपाईल केलेलं आहे, एकत्रित केलेलं आहे. ओके, आणि क्रिटिकली रिव्ह्यूड म्हणलेलं आहे. क्रिटिकली रिव्ह्यूड म्हणजे भरपूर लोकांनी त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे आणि प्रत्येक रिझल्ट त्यांनी चेक करून पब्लिश केलेलं जे डाटा आहे ते सगळं काय केलं आहे रिव्ह्यू करणे. म्हणजे काय की सपोज एखाद्या मेडिसिनल प्लांटवरती रिसर्च केलं आणि त्याला काही रिझल्ट्स मिळाले, एखाद्या डिसीजवरती क्युअर करणारे एखादं रिझल्ट्स मिळाले, तर ते रिझल्ट्स 2 वेळा 3 वेळा 4 वेळा 10 वेळा ते काय केला तो परत एकदा चेक केला जातो. म्हणजे काही लोकांनी पूर्वी काम केलेले लोक हे बरोबर आहे की नाही ह्याचं परत एकदा काय केलं जातं त्याचं चेकिंग केला जातो, त्याला म्हणायचं रिव्ह्यू. ओके, त्याला म्हणायचं क्रिटिकली रिव्ह्यू म्हणजे एखाद्याने केलेलं काम हे परत एकदा चेक करून बघणे. ओके, क्रिटिकली त्याला म्हणायचं रिव्ह्यू. म्हणजे ह्या अमेरिकन हर्बल फार्माकोपियामध्ये जे काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे जर वेळेला चेक केला जातो त्या म्हणजे कशासाठी चेक करायचं की त्याच्यामध्ये स्टँडर्डनेस यावं, करेक्टनेस यावं एखाद्या ड्रगबद्दल. ओके, त्यामुळं काय होईल एखाद्या मेडिसिनचं क्वालिटी वाढेल. ओके, स्टँडर्डनेस येईल आणि लोकांमध्ये रिझल्टसुद्धा त्याच्या ड्रग्सबद्दल चांगले येतील. ओके, म्हणजे एखाद्या डिसीज म्हणजे ट्रीटमेंट करण्यासाठी. ओके, त्यामुळं ह्याच्यामध्ये काय आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी आहे, सगळं एकत्रित केलेलं डाटा आणि ते स्टँडर्ड डाटा आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे यूज ऑफ अकॅडमिशियन म्हणजे हे तुम्ही कोणी यूज करू शकतं हे असं हर्बल जे फार्माकोपिया बुक आहे. ओके, तर ते आहे कोणी यूज करू शकतो अकॅडमिशियन म्हणजे अकॅडमिक फील्डमध्ये काम करणारे लोक. ओके, म्हणजे प्रोफेसर लोक यूज करू शकतात हे. ओके, जे लोक मेडिसिनल प्लांटवरती काम करतात ते लोक यूज करू शकतात. सायंटिस्ट लोक हे फार्माकोपिया जे बुक आहे ते यूज करू शकतात, त्यांना नवीन एखादं ड्रग डिस्कवर करण्यासाठी आधीच्या लोकांनी काय काम केलेलं आहे ओके त्याचा रेफरन्स लागतो, त्यामुळे ते रेफरन्स हा वापरू शकतात. म्हणून सायंटिस्ट लोकांना ह्याची सुद्धा खूप गरज आहे. ओके, इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे एखाद्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे ड्रग्ज बनवलं जातं एखाद्या प्लांटपासून, मग त्यांना सुद्धा हे फार्माकोपिया सुद्धा स्टँडर्ड बुक आहेत ते गाईडलाईन ह्यांना फॉलो करावा लागतो एखादं ड्रग बनवण्यासाठी. मॅन्युफॅक्चरर म्हणजे जे ड्रग मॅन्युफॅक्चरर आहेत म्हणजेच इंडस्ट्रीमध्ये जे मॅन्युफॅक्चरर आहेत लोक, जे वेगवेगळे सिंथेटिक असेल किंवा नॅचरल जे ड्रग बनवलं जातं ते ड्रग बनवणारे जे मॅन्युफॅक्चर लोक आहेत त्यांना सुद्धा हे फार्माकोपिया बुक हे काय आहे यूजफुल आहे, म्हणजे हे लोक यूज करू शकतात फार्माकोपिया. ओके, तर इव्हन सर्वसाधारण लोक म्हणजे बाकीच्या लोकांना सुद्धा एखाद्या व्यक्तीला जर बघायचं असेल एखाद्या ड्रगबद्दल माहिती वाचायचं असेल तर तो सुद्धा असंच नाही की फक्त अकॅडमिशियन सायंटिस्ट इंडस्ट्रियलिस्ट किंवा मॅन्युफॅक्चर लोकच हे बुक यूज करू शकतात. इव्हन कोणी पण सिंपल मॅन कॉमन मॅन सुद्धा हे फार्माकोपिया बुक एखाद्याला जर रीड करायचं असेल एखाद्या ड्रगबद्दल तर ते सुद्धा तो वाचू शकतो. ठीक, ते कॅन इवन यूज दिस बुक. नेक्स्ट पॉईंट इज दी सबसिक्वेंट वर्क डन बाय म्हणजे सुरुवातीला अमेरिकन हर्बल फार्माकोपियानी हे सगळ्या म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह वर्क केलं त्यांनी आयुर्वेदिक चायनीज वेस्टर्न इंडिया. त्यानंतर युरोपियन लोकांनी सुद्धा स्वतःने सुरुवातीला अमेरिकन हर्बल फार्माकोपिया होता, नंतर ब्रिटिश हर्बल फार्माकोपिया त्यांनी सुद्धा पब्लिश केलं बुक स्वतःचं ब्रिटिश लोक. नंतर युरोपियन लोकांमध्ये सुद्धा युरोपियन फार्माकोपिया कमिशन नावाचं त्यांनी काय केलं एक कमिशन बसवलं आणि त्यांनी सुद्धा स्वतःचं एक फार्माकोपिया नावाचं एक बुक पब्लिश केलं, कोणी युरोपियन लोकांनी. ओके, 3 नंबर. नंतर नेक्स्ट आहे द इंडियन हर्बल फार्माकोपिया हॅज 14 मोनोग्राफ पब्लिश्ड बाय इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चर असोसिएशन, त्यालाच म्हणायचं IDMA इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चर असोसिएशन.
इन कोलॅबरेशन विथ द रिजनल रिसर्च लॅबोरेटरी RRL जम्मू. ओके, जम्मूमध्ये हे एक इन्स्टिट्यूट आहे, मोठा इन्स्टिट्यूट, त्याचं नाव आहे रिजनल रिसर्च लॅबोरेटरी RRL. ह्या दोघांनी मिळून म्हणजे IDMA म्हणजे हे एक संस्था मिळून आणि हे दोन्ही संस्था असे मिळून टोटल त्यांनी किती सुरुवातीला पब्लिश केले, 40 मोनोग्राफ पब्लिश केले. 40 मगाशी आपण बघितलं मोनोग्राफ म्हणजे एखाद्या सिंगल ड्रगवरती डिटेल केलेलं काम म्हणजे मोनोग्राफ. मोनो म्हणजे सिंगल. ओके, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन वगैरे लिहिलं असेल तर त्याच्यामध्ये म्हणायचं मोनोग्राफ. तर 40 पब्लिकेशन्स त्यांनी काय केले, वेगवेगळे बुक त्यांनी काय केलं, पब्लिश केलेले आहे दोघं संस्थांनी मिळून, इंडियन हर्बल फार्माकोपिया. ओके, इंडेक्स ऑफ फार्माकोपिया हॅज पब्लिश्ड बाय WHO. ओके, म्हणजे कुठल्याही फार्माकोपिया ओके जर इंडेक्स असेल तर तो कोण पब्लिश करतो, WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे जिनिवामध्ये. ओके, हे जिनिवामध्ये ह्याची मोठी संस्था, जगातली हेल्थ बद्दल अभ्यास करणारी जी मोठी संस्था आहे जिनिवा, विच कंटेन कॉम्प्रिहेन्सिव्ह लिस्ट ऑफ फार्माकोपिया ऑफ द वर्ल्ड. म्हणजे जगामध्ये जेवढे काही फार्माकोपिया बुक आहेत, म्हणजे वेगवेगळ्या देशांनी पब्लिश केलेलं स्वतःचं एक फार्माकोपिया, जसं की इंडियन फार्माकोपिया आहे, अमेरिकन फार्माकोपिया आहे, ब्रिटिश फार्माकोपिया आहे, रशियन फार्माकोपिया आहे. ओके, त्यानंतर चायनीज फार्माकोपिया आहे. सगळे जे काही फार्माकोपिया पब्लिश केलेलं जे काही प्रत्येक देशाचं जे स्टँडर्ड बुक आहे ते बुकचं डाटा तुम्हाला WHO कडे सुद्धा मिळून जाईल तुम्हाला. ओके, त्याला म्हणायचं तिथं हा WHO कुठं आहे, जिनिवामध्ये. ओके, तर तिथं सगळं कलेक्शन आहे, जगामध्ये जेवढे फार्माकोपिया बुक आहेत त्या बुकचं कलेक्शन त्या जिनिवामध्ये आहे, म्हणजे WHO मध्ये आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आता आपण बघूया. आता आपण जनरल काय बघितलं, इंट्रोडक्शन म्हणजे फार्माकोपिया म्हणजे काय, फार्माकोपिया हे काय असतो, एक स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे, प्रत्येकाला ड्रग मॅन्युफॅक्चर बनवण्यासाठी ते स्टँडर्ड प्रोटोकॉल ते फार्माकोपियामधलं फॉलो करावा लागतो. म्हणजे जस्ट फार्माकोपिया म्हणजे काय आणि फार्माकोपिया किती आहेत एक जगामध्ये आपण बघितले. ओके, आता आपण बघूया इंडियन फार्माकोपियाबद्दल इन डिटेल्स इन्फॉर्मेशन. ओके, तर फार्माकोपियाज ऑफ इंडियन ओरिजिन म्हणजे आपल्या इंडियामध्ये फार्माकोपियाचं ओरिजिन कसं झालं. ओके, ते नेक्स्ट बघूया. तर इंडियन फार्माकोपियामध्ये सुरुवातीला द आयुर्वेदिक फार्माकोपिया ऑफ इंडिया. ओके, हे सुद्धा आपल्याकडे आहे. ओके, आयुर्वेदिक इंडियन फार्माकोपिया सोडून आपल्याकडे द आयुर्वेदिक फार्माकोपिया ऑफ इंडिया व्हॉल्यूम पार्ट 1 आणि त्याच्यामध्ये टोटल 8 व्हॉल्यूम्स आहेत. ओके, म्हणजे याच्यामध्ये आयुर्वेदिक फार्माकोपिया ऑफ इंडिया हॅज मोनोग्राफ 600 ड्रग्स. म्हणजे हे जे बुक आहे तर हे जवळपास त्याच्यामध्ये किती पार्ट 1 त्याच्यामध्ये किती व्हॉल्यूम आहेत, व्हॉल्यूम 1 to 8 म्हणजे असे 8 पुस्तक म्हणजे बुक्स जे रेफरन्स बुक हे आहेत 8 व्हॉल्यूम याचे. कुठल्या नावाने आहेत, द आयुर्वेदिक फार्माकोपिया ऑफ इंडिया. ओके, हे सुद्धा कोण पब्लिश करतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कोणी सुद्धा पब्लिश करू शकत नाही, प्रायव्हेट कंपनी असेल किंवा एखादं इन्स्टिट्यूट असेल हा बुक पब्लिश करू शकत नाही. फक्त गव्हर्नमेंट अथॉरिटी, हा अथॉरिटी गव्हर्नमेंटच पब्लिश करू शकतो. ओके, तर ह्याच्यामध्ये जवळपास किती पब्लिश केले त्यांनी, मोनोग्राफ ऑफ 600 ड्रग्स म्हणजे 600 वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ड्रग्ज आहेत तर ड्रग्जचं डिटेल माहिती याचा अर्थ काय, ते ड्रग्ज तुम्ही डिस्कवर कसं केला, ते ड्रग्ज कुठल्या प्लांटमधून किंवा कुठल्या ॲनिमलपासून किंवा कुठल्या मिनरलपासून किंवा तुम्ही सिंथेटिक बनवलं असेल तर तुम्ही सिंथेटिक ड्रग कसं बनवला, हे सगळं डिटेल. एखादा प्लांट जर बनवला असेल तर ते प्लांट कुठं सापडतो, कुठल्या भारतामध्ये कुठल्या स्टेटमध्ये सापडतो, हिथून माहिती ते कसं कलेक्शन करायचं, कुठल्या स्टेजमध्ये कलेक्शन करायचं ते मेडिसिनल प्लांट आणि त्याच्यामधलं ड्रग कसं आयसोलेट करायचं, त्याचं प्युरिफाय कसं करायचं आणि ते कसं यूज करायचं, इन डिटेल स्ट्रक्चर 600 वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ड्रग्ज आहेत तर ह्याचे त्याला म्हणायचं मोनोग्राफ, इन डिटेल स्ट्रक्चर 600 वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग, त्याचं जे इन्फॉर्मेशन आहे ते आयुर्वेदिक फार्माकोपियामध्ये आहे. नेक्स्ट आहे मोनोग्राफ ऑफ 152 कंपाऊंड आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स पार्ट 2. ओके, हा पार्ट 1 मध्ये किती आहे ड्रग, जवळपास 600 मोनोग्राफचे ड्रगचं इन्फॉर्मेशन आहे. किती व्हॉल्यूममध्ये, व्हॉल्यूम 1 to 8 असे 8 व्हॉल्यूम्स आहेत आयुर्वेदिक फार्माकोपिया. नंतर परत एकदा काही नवीन ड्रग डिस्कवरी केल्यानंतर परत जवळपास 152 कंपाऊंडचं आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन कसं यूज करायचं. आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन म्हणजे काय की एखादं मेडिसिनल हर्बाचं म्हणजे मेडिसिनल आपण कसं त्याचं मिक्सचर बनवलं पाहिजे, कुठल्या आजारावरती आपल्याला किती % यूज केलं पाहिजे, त्याला म्हणायचं फॉर्म्युलेशन. ओके, तर परत त्यांनी पार्ट 2 मध्ये पब्लिश केलं. हा पार्ट 1 आहे, ह्याचे परत 8 बुक आहेत पार्ट 1चे. पार्ट 2 ओके, पार्ट 2चे जवळपास परत 3 व्हॉल्यूम्स आहेत, 3 पुस्तकं. ओके, तर अशा पद्धतीनं सुरुवातीला काय केलं लोकांनी, आयुर्वेदिक फार्माकोपिया ऑफ इंडिया नावाचं स्टँडर्ड बुक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पब्लिश केलं. ओके,
त्यानंतर मोनोग्राफ म्हणजे आपण बघितलं, मोनोग्राफ म्हणजे काय असतं, मोनोग्राफ इज ए कॉम्प्रिहेन्सिव्ह सिस्टमॅटिक स्टडी ऑफ पर्टिक्युलर टॅक्सॉनॉमिक ग्रुप. ओके, म्हणजे पर्टिक्युलर टॅक्सॉनॉमिक ग्रुप म्हणजे काय, तुम्ही एखादा जीनस घेतला, ओके, सर्पगंधा, ओके, रावलफिया त्याचं जीनस आहे, रावलफिया सर्पेंटिना सायंटिफिक नेम, रावलफिया जीनस घेतला, ते जीनसबद्दल सगळं डिटेल माहिती जर असेल, किंवा एखाद्या फॅमिलीवरती तुम्ही मेडिसिनल प्लांट फॅमिली घेतलं, रुबिएसी फॅमिली घेतलं, किंवा अपोसायनेसी फॅमिली घेतलं, त्याच्यावरती डिटेल स्ट्रक्चर त्या फॅमिलीचं जे असतो त्याला म्हणायचं मोनोग्राफ. ओके, तर मोनोग्राफ इज ट्राय टू रिव्ह्यू ऑल फॅक्ट अबाउट टॅक्सॉनॉमिक ग्रुप, स्पेसीज, डिस्क्रिप्शन, सगळ्या प्रकारची माहिती त्याच्यामध्ये असतो. मॉर्फॉलॉजी, फिनॉलॉजी, इथेनोबॉटनी. इथेनोबॉटनी म्हणजे काय, जे हर्बल मेडिसिनल प्लांट वापरतो एखाद्या ट्रायबल एरियामध्ये असेल तर त्याचं जे डिटेल स्टडी असतो त्याला म्हणायचं इथेनोबॉटनी. डिस्ट्रीब्युशन, प्लांट कुठं कुठं सापडतो भारतामध्ये. स्पेसिमन सायटेड म्हणजे कोणी कोणी आतापर्यंत त्याला सायटेड केलेलं आहे. कॉमन नेम्स काय आहे त्याचं, इटिमॉलॉजी म्हणजे त्याचं नाव कसं आहे पडलं, नाव कसं पडलं त्याचं, हे सगळं डिटेल माहिती. ओके, म्हणजे काही असं म्हणजे नसतं की हे माहिती त्या पुस्तकामध्ये आपल्याला मिळणार नाही, सगळं डिटेल माहिती जी असतो मोनोग्राफमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ओके, एखाद्या प्लांटबद्दल. ओके, नेक्स्ट पॉईंट, हे पहा, यू कॅन सी हिअर दी अलॉंग विथ इंडियन फार्म, आपण बघितलं मगाशी की लास्ट स्लाइडमध्ये आयुर्वेदिक फार्माकोपी ऑफ इंडिया ह्याला सोडून द सिद्धा फार्माकोपी ऑफ इंडिया हे सुद्धा बुक आहे. ओके, हे सुद्धा सगळे जे बुक्स आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पब्लिश केलेले आहे. नंतर होमिओपॅथी फार्माकोपी ऑफ इंडिया हा सुद्धा स्टँडर्ड बुक आहे. ओके, कसं मेडिसिनल प्लांटचं यूज केलं पाहिजे. त्यानंतर द युनानी फार्माकोपी ऑफ इंडिया, दीज आर द स्टँडर्ड बुक विच इज पब्लिश्ड बाय गव्हर्नमेंट अथॉरिटी. ओके, ह्याच्यामध्ये सगळं इन डिटेल जे स्ट्रक्चर आहे हर्बल मेडिसिनल प्लांटबद्दल, त्याचं फॉर्म्युलेशनबद्दल, त्याचं युजेसबद्दल, त्याचं प्रोटोकॉल, स्टँडर्ड प्रिपरेशन, हर्बल मेडिसिनल प्रिपरेशनबद्दल, इच अँड एव्हरीथिंग विच हॅव इन्क्लुडेड इन बुक्स. ओके, ह्याच्या सगळ्या बुकमध्ये वेगवेगळ्या होमिओपॅथिकमध्ये कसं यूज केलं पाहिजे तर ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळं डिटेल माहिती मिळून जाईल. ओके, तर हे काय आहेत, हे स्टँडर्ड बुक्स आहेत. ओके, पहिला आपण बघूया आता पायोनियरिंग वर्क इन इंडिया, म्हणजे सुरुवातीला काम म्हणजे स्टँडर्ड मॉडर्न फार्माकोपियामध्ये सुरुवातीला काम करायला सुरुवात कुणी केली, पायोनियरिंग, त्याला पायोनियर म्हणजे सुरुवातीचं काम, पायोनियरिंग वर्क इन इंडिया. ओके, सुरुवातीला काम करायला सुरुवात केलं ते म्हणजे ICMR. ओके, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. ओके, सुरुवातीचं काम ह्याने सुरुवात केली मेडिसिनल प्लांट होते. तर त्यांनी काय काय केलं की फायटोकेमिकल व्हेरिएशन डिटेक्टेड इन द ड्रग ऑफ द प्लांट ओरिजिन. फायटोकेमिकल, ओके, फायटोकेमिकल, फायटो म्हणजे प्लांट्स, केमिकल म्हणजे प्लांटमध्ये असणारं जे काही केमिकल आहे त्याचं व्हेरिएशन्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं प्लांट आहे पण त्याच्यामध्ये केमिकलचं व्हेरिएशन सापडतो. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं प्लांट घेतला मेडिसिनल हर्बल प्लांट, अलोवेरा घ्या, तर अलोवेरामध्ये सपोज मी किंवा एखाद्या सायंटिस्ट लोकांनी काम केलं, त्याच्यामध्ये कुठले कुठले केमिकल, फायटोकेमिकल आहेत की जे मेडिसिनल इम्पॉर्टन्स आहेत, केमिकल आहेत, ड्रग आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स आहेत, आणि त्याच्यामध्ये जर व्हेरिएशन निघालं, मी एकदा काम केलं मला थोडं वेगळं ड्रग्स मिळाले, दुसऱ्याने एखाद्याने काम केलं त्याच्यामधले तर त्याला थोडंफार व्हेरिएशन मिळालं, असे जे काही केमिकलचे व्हेरिएशन्स आहे एखाद्या प्लांटमधलं डिटेक्टेड इन द ड्रग ऑफ द प्लांट ओरिजिन, मेजर सेटबॅक फॉर द डेव्हलपमेंट ऑफ कन्सिस्टंट स्टँडर्ड फॉर द हर्बल ड्रग. सगळ्यात महत्त्वाचं एक ड्रॉबॅक काय आहे की सपोज एखाद्याने एका प्लांटवरती काम केलं की त्याला काही वेगळं केमिकल सापडून जातं. ओके, परत दुसऱ्यांनी त्याच झाडाबद्दल एखाद्याने काम केलं, ओके, म्हणजे रिसर्च केलं, त्याच्यामधले काही केमिकल आयसोलेट केलं, तर त्याला थोडंफार नवीन एखादं केमिकल सापडून जातो. त्यामुळे त्याच्यामध्ये नवीन काहीतरी कन्सिस्टंटली काय आहे, नवीन केमिकल किंवा एखादा फायटोकेमिकल ड्रग सापडतो. त्यामुळं एक स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉलो करणं मुश्किल आहे. ओके, त्यामुळे त्याच्यामध्ये नवीन रिसर्च होणं महत्त्वाचं आहे. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर ॲट प्रेझेंट द फार्माकोपिया कमिशन फॉर इंडियन मेडिसिन. ओके, काय म्हटलेलं आहे, फार्माकोपिया कमिशन फॉर इंडियन मेडिसिन अंडर मिनिस्ट्री ऑफ आयुष. ओके, आयुष मंत्रालय जे आहे आपल्याकडे, आयुषचं फुल फॉर्म काय, आयुर्वेद, योगा अँड नॅचरोपॅथी, युनानी, सिद्धा अँड होमिओपॅथी, म्हणजेच काय, आयुष मंत्रालय. ऑल दीज इन्स्टिट्यूट वर्किंग ऑन इम्प्रूव्हिंग फार्माकोपियाज फॉर इंडियन ओरिजिन. ओके, हे जे काही इन्स्टिट्यूट आहे, आयुष मंत्रालय आहे, PCIM म्हणजेच काय, फार्माकोपिया कमिशन फॉर इंडियन मेडिसिन, हे जे काही टीम आहे म्हणजे सायंटिस्ट लोकांची जे टीम आहे ते काय करते, कंटिन्युअसली एकमेकाला कोलॅबोरेशननं काम करून. ओके, दिस इन्स्टिट्यूट वर्किंग ऑन इम्प्रूव्हिंग फार्माकोपियाज फॉर इंडियन ओरिजिन, म्हणजे इंडियामध्ये जे काही ड्रगचं इंडियामध्ये एखादं मेडिसिनल प्लांट असेल तर त्या मेडिसिनल प्लांटचं ओरिजिन कसं झालं, त्याचं युजेस काय करता येतं आपल्याला, हे सगळे लोक काय करते, सायंटिस्ट लोक एकत्रितपणे काय करतात, कोलॅबोरेशनली काम करतात. ओके, कशासाठी,
तर त्या ड्रगचं काय स्टँडर्डनेस वाढवण्यासाठी. ओके, आपल्या इंडियामधलं जे काही मेडिसिनल प्लांट्स आहेत किंवा मेडिसिनल ड्रग्ज आहेत त्याचं स्टँडर्डनेस वाढवण्यासाठी हे सगळे लोक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे काय करते ही कोलॅबरेटली काम करते. नेक्स्ट पॉईंट आहे, आता आपण बघूया इंडियन फार्माकोपिया. ओके, इंडियन फार्माकोपियामध्ये सुरुवातीला काय काय लोकांनी कसं कसं काम केलेलं आहे. इट इज दी आता इंडियन फार्माकोपिया म्हणजे आपण बघणार आहोत आता इंडियन फार्माकोपिया जे सुरुवातीला आपण सेकंड स्लाइडमध्ये जे पुस्तक बघितलं, ओके, रेड कलरचा इंडियन गव्हर्नमेंट अथॉरिटीने पब्लिश केलेलं, त्या पुस्तकाबद्दल आपण आता डिटेल आपण स्टडी करणार आहोत. ओके, इंडियन फार्माकोपिया इट इज अ कंपायलेशन ऑफ ऑफिशियल स्टँडर्ड फॉर ड्रग मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया. म्हणजेच काय की जे बुक आपण जे बघितलं सेकंड स्लाइडमध्ये, तर त्याच्यामध्ये काय असतं, हे कंपायलेशन ऑफ ऑफिशियल स्टँडर्ड ऑफ ड्रग. ओके, म्हणजे त्या बुकमध्ये एखाद्या ड्रगबद्दल सगळं डिटेल आणि एक स्टँडर्ड प्रोटोकॉल असलेलं ओके माहिती असतं. त्याला म्हटलेलं आहे कंपायलेशन, म्हणजे एकत्रित केलेलं जे काही माहिती असेल, रिसर्च केलेलं डाटा असेल, स्टँडर्ड फॉर ड्रग मॅन्युफॅक्चर इन इंडिया. म्हणजे भारतामध्ये जे काही ड्रगबद्दल रिसर्च चालतं ते स्टँडर्ड रिसर्च जे प्रोटोकॉल आहेत ते सगळं माहिती जे आहे ते इंडियन फार्माकोपिया बुकमध्ये असतं. ओके, नेक्स्ट आहे क्वालिटी कंट्रोल अँड ॲश्युरन्स ऑफ द फार्मास्युटिकल प्रोडक्ट मार्क इन इंडिया. ओके, फॉर सेफ्टी, इफिशियन्सी अँड अफोर्डेबिलिटी. ओके, म्हणजेच काय की ते पुस्तक हा एक भारतामध्ये तयार होणारे जे काही मेडिसिन्स आहेत, जे काही ड्रग्ज आहेत, ओके, त्या ड्रगचं काय केलं जातं ते क्वालिटी कंट्रोल मेंटेन करायचं काम करत असतं. ओके, सपोज एखाद्याला वाटलं की एखाद्या ड्रगमध्ये काहीतरी भेसळ आहे, मग ते एखादा ड्रग मार्केटमध्ये आला असेल तर त्या ड्रगचं काही लोकांना जर डाऊट वाटलं की हा ड्रग काय आहे लो क्वालिटीचा आहे, मग ते ड्रग ते काय केलं जातं, जाऊन त्या बुकमध्ये जसं पद्धतीचं जे प्रोसिजर स्टँडर्ड प्रोसिजर दिलेलं आहे ह्या इंडियन फार्माकोपिया बुकमध्ये, त्या बुकनुसार हे ड्रग्ज बनवलेलं आहे की नाही हे पहिल्यांदा चेक केलं जातं. आणि ते ड्रग लो क्वालिटीचं जे ड्रग मार्केटमध्ये आता फिरतोय तर त्याचं प्रोटोकॉल ह्या बुकमध्ये जे प्रोटोकॉल दिलेलं आहे त्या प्रोटोकॉलनुसार बनवलेलं आहे की नाही हे स्टँडर्ड चेक केलं जातं. सपोज जे एखादं मार्केटमध्ये आलेलं जग जर बोगस असेल आणि ते हे विदाऊट ह्या इंडियन फार्माकोपिया बुकमध्ये जसं पब्लिश केलेल्या बुकनुसार जर त्याने बनवलेलं ड्रग नसेल तर ते काय केलं जातं, त्याला कोर्टमध्ये केस दाखल होती आणि ते मेडिसिन काय केलं जातं मार्केटमध्ये बंदी आणली जाते त्या मेडिसिनवर. त्यामुळं प्रत्येक मेडिसिन जे काही ड्रग आहे ते ड्रग जे बनवलेलं आहे ते ड्रग बनवण्याचं जे प्रोसिजर आहे ते प्रोसिजर इंडियन फार्माकोपिया बुकमध्ये जसं दिलेलं आहे तसंच त्याला एखाद्या इंडस्ट्रीला किंवा एखाद्या मॅन्युफॅक्चरला ते फॉलो करावं लागतो. कारण हे काय आहे इंडियन फार्माकोपिया एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे, एक मेथड आहे. त्यामुळं ते काय करतो, हा बुक म्हणजेच काय हा क्वालिटी कंट्रोल म्हणजे सगळ्यावरती क्वालिटी मेडिसिनचं क्वालिटी मेंटेन करायचं काम करत असतो इंडियन फार्माकोपिया बुक. ओके, अँड ॲश्युरन्स ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट म्हणजे फार्मास्युटिकलच्या प्रोडक्ट आहेत वेगवेगळ्या मेडिसिनचे जे वेगळे प्रोडक्ट जे आहेत, ओके, ते काय करत असतो इंडियन फार्माकोपिया सेफ्टी मेंटेन करतो. सगळ्यात महत्त्वाचं, सपोज एखादं ड्रग ह्या प्रोटोकॉलनुसार जर बनवलेलं नसेल ह्या बुकमध्ये दिलेल्या प्रोटोकॉलनुसार, मग त्याच्यामध्ये एखादा ड्रग चुकून जास्त क्वांटिटीमध्ये तो विकत असेल तर ते सेफ्टी नसतो. कारण ते आपण ह्युमन बिईंगसाठी आपण यूज करणार आहे, ओके, लोकांना आपण यूज करणार आहे. त्यामुळे ते सेफ्टी जर नसेल तर ते त्याच्या साईड इफेक्ट होणार. त्यामुळं ह्याच्यानुसारच हे ड्रग बनवायचं. त्यामुळं हे जे पुस्तक आहे ते मार्केटमध्ये आलेल्या ड्रगचं सेफ्टी मेंटेन करतो. पहिली गोष्ट इफिशियन्सी, ओके, इफिकॅसी म्हणजे त्याचं इफिशियन्सी किती आहे त्या ड्रगची ते मेंटेन करतो. अफोर्डेबिलिटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की त्या एखादा मेडिसिन आला की त्या मेडिसिनचं किंमतसुद्धा किती असलं पाहिजे मार्केटमध्ये हे सुद्धा मेंटेन करायचं काम इंडियन फार्माकोपिया करतं. ओके, सपोज एखादा ड्रग असेल 100 रुपये पण ते मार्केटमध्ये जर विकत असेल 5,000 रुपयाला तर नाही, तर त्याचं अफोर्डेबल कॉस्टमध्ये सर्वसाधारण लोकांपर्यंत ते मेडिसिन पोचलं पाहिजे हे सुद्धा बघायचं काम इंडियन फार्माकोपिया करत असतं. ओके, नेक्स्ट पॉईंट, इट कंटेन कलेक्शन ऑफ अथॉरिटेटिव्ह प्रोसिजर ऑफ ॲनालिसिस अँड स्पेसिफिकेशन ऑफ द ड्रग. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, इंडियन फार्माकोपिया जे बुक आहे त्याच्यामध्ये काय असतं, कलेक्शन ऑफ अथॉरिटेटिव्ह प्रोसिजर. म्हणजे मगाशी आपण डिस्कस केलं की प्रोसिजर म्हणजे तुम्ही एखादा ड्रग बनवता ते ड्रग कसं बनवायला पाहिजे, त्याचं प्रोसिजर काय असलं पाहिजे हे एक माहिती ह्याच्यामध्ये काय आहे कलेक्शन केलेलं डाटा आहे. ॲनालिसिस अँड स्पेसिफिकेशन ऑफ द ड्रग, ओके, त्या ड्रगचं स्पेसिफिकेशन काय असलं पाहिजे, त्याच्यामध्ये एखादा ड्रग असेल तर त्या ड्रगमध्ये कुठले क्वांटिटीज आणि किती रेशोमध्ये असलं पाहिजे हे सगळं स्पेसिफिकेशन ऑफ द ड्रग हे
इंडियन फार्माकोपियामध्ये काय आहे ते सगळं रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. ओके. त्यानंतर ना इंडियन फार्माकोपियामध्ये इट हॅज गॉट लिगल स्टेटस अंडर सेकंड शेड्यूल ऑफ द ड्रग. म्हणजे ह्याला कायदेशीररित्या ह्या पुस्तकाला ओके महत्त्वाचं आहे. ओके. जसं की वकील लोक एखादा रूल्स किंवा रेग्युलेशन बघण्यासाठी कायद्याचं पुस्तक बघते, तसंच इंडियन फार्माकोपियामध्ये म्हणजे फार्मसीबद्दल एखादा घोटाळा झाला किंवा एखादा ड्रग म्हणजे त्याला इरेग्युलरली किंवा विदाऊट परमिशन एखाद्याने ड्रगनी पब्लिश केलं, मार्केटमध्ये आणलं, तर त्या पहिल्यांदा ते मार्केटमध्ये आलेलं ड्रग इंडियन फार्माकोनुसार बनवलेलं आहे की नाही हे सुरुवातीला चेक केलं जातो. जर नसेल तर त्याला कायदेशीररित्या त्या ठिकाणी कोर्टामध्ये केस दाखल होते त्या कंपनीची. ओके. त्यामुळं इंडियन फार्माकोपिया बुक त्या ठिकाणी यूज केलं जातं. म्हणजे कुठलाही ड्रगचं जर डिटेल फेर तपासणी जर करायची असेल तर इंडियन फार्माकोपिया हे काय आहे, लिगल स्टेटस आहे त्या बुकला. ते बुक म्हणजे त्याला लिगल ऑथॉरिटी आहे. ते पुस्तक म्हणजे सर्वसाधारण पुस्तक नाही आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ऑथॉरिटी असलेलं एक लिगल स्टेटस असलेलं जे बुक आहे. त्यामुळं ह्याला कुठल्या ह्याच्या अंडरखाली त्याला लिगल स्टेटस मिळालेला आहे, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड रूल 1945 देअर अंडर. म्हणजे 1945चे रूल म्हणजे हे जे काही ॲक्ट आहे ते ॲक्ट अंडर ह्या पुस्तकाला एक लिगल स्टेटस मिळालेला आहे. ओके. कारण हे पुस्तक एकदम स्टँडर्ड पुस्तक आहे. ओके. नेक्स्ट आहे इट प्रिस्क्राईब स्टँडर्ड. कारण हे पुस्तक काय करतो, कुठल्याही मेडिसिनचं स्टँडर्ड मेंटेन करतो भारतामध्ये, प्युरिटी मेंटेन करतो, तो मेडिसिन किती प्युअर असला पाहिजे, त्यानंतर क्वालिटी किती चांगलं असलं पाहिजे त्या मेडिसिनचं हे मेंटेन करतो. ओके. रिक्वायर्ड फॉर हेल्थ केअर पर्स्पेक्टिव्ह ऑफ द ह्युमन बिंग. म्हणजे कुठल्याही माणसाचं आरोग्य धोक्यात जाऊ नये म्हणून क्वालिटी मेंटेन करायचं काम, प्युरिटी मेंटेन करायचं काम, ओके, स्टँडर्ड मेंटेन करायचं काम एक कुठल्याही ड्रगचं हा भारतामध्ये कंट्रोल करतो इंडियन फार्माकोपिया बुक. ओके. इंडियन फार्माकोपिया. नेक्स्ट पॉईंट, दे आर ऑथॉरिटेटिव्ह इन नेचर. आपण बघितलं की हे काय आहे, एक ऑथॉरिटी नेचर आहे. ओके. इन्फोर्स्ड बाय रेग्युलेटरी ऑथॉरिटी बाय क्वालिटी कंट्रोल ऑफ मेडिसिन इन इंडिया. ओके. त्यानंतर ना ड्युरिंग क्वालिटी ॲश्युरन्स ॲट द टाइम ऑफ डिस्प्यूट इन द कोर्ट ऑफ लॉ द IP स्टँडर्ड्स आर लिगली ॲक्सेप्टेबल. ज्याचा अर्थ काय, सपोज एखाद्या मेडिसिन वरती एखादा मेडिसिन असेल मार्केटमध्ये आलेलं, त्या मेडिसिनबद्दल लोकांना जर डाऊट वाटलं, डॉक्टर लोकांना डाऊट वाटलं की हा मेडिसिन लो क्वालिटीचा आहे, मग डॉक्टर लोकांनी एखादं केस टाकलं त्या मेडिसिन कंपनीवरती, तर पहिल्यांदा चेक कुठं केला जातो, इंडियन फार्माकोपिया बुकमध्ये त्याचं चेकिंग केलं जातं. कुठल्या पद्धतीचं की हे मेडिसिन जे बनवलेलं आहे ते मेडिसिन ह्या पद्धतीनं बनवलेलं आहे की नाही. जसं की इंडियन फार्माकोपिया बुकमध्ये जे प्रोसिजर दिलेलं आहे, जर त्या प्रोसिजरनं जर दिलं असूनसुद्धा जर त्यांनी बनवलं नसेल एखाद्या कंपनीनं, तर त्याला काय होतं, त्या कंपनीवरती बॅन आणला जातो. त्यामुळं इंडियन फार्माकोपिया हे काय आहे, म्हणजे एखादा केस दाखल झाला कुठल्या पण कोर्टामध्ये, तर सुरुवातीला ह्या पुस्तकामध्ये असलेले जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते सुरुवातीला त्या ड्रगचं चेक केला जातो. जर त्या ड्रगचं अशा पद्धतीचं जर प्रोसिजर नसेल तर ते लिगली काय केलं जातं, त्याला बॅन आणलं जातं त्या मार्केटमध्ये त्या ड्रगला. त्यामुळं खूप महत्त्वाचं आहे इंडियन फार्माकोपिया. त्यानंतर IP म्हणजे इंडियन फार्माकोपिया बिगिन्स इन द इयर 1883. म्हणजे भारतामध्ये इंडियन फार्माकोपिया जी आहे ती कधी सुरुवात झाली, 1833 मध्ये. म्हणजे पुस्तक लिहायला म्हणजे स्टँडर्ड पुस्तक लिहायला सुरुवात काम झालं 1833 मध्ये. व्हेन द कमिटी ऑफ ईस्ट इंडिया कंपनी डिस्पेन्सरी रिकमेंडेड. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी डिस्पेन्सरी हे जे कमिटी होती त्यांनी काय केलं, रिकमेंडेशन केलं, एक सल्ला दिला की बाबा पब्लिकेशन ऑफ फार्माकोपिया काय केलं पाहिजे, पब्लिश केलं पाहिजे फार्माकोपिया. म्हणजे भारतामध्ये जरी ब्रिटिशांचं जरी राज असलं तरी ह्या ब्रिटिश इंडियामध्ये ते काय असलं पाहिजे, एक स्टँडर्ड मेंटेन असलं पाहिजे. हर्बल ड्रग कसं बनवलं पाहिजे, ते कुठले मेडिसिन कशा पद्धतीनं बनवलेलं पाहिजे, प्युरिटी कसं असलं पाहिजे, त्याची क्वालिटी कसं असलं पाहिजे. ह्या कमिटीनं सुरुवातीला काय केलं, रिकमेंडेशन केलं की अशा पद्धतीचं फार्माकोपिया बुक पब्लिश केलं पाहिजे, जेणेकरून बाकीचे लोक ह्या पुस्तकानुसार ड्रग बनवतील. त्यानंतर ना बेंगॉल फार्माकोपिया अँड जनरल कॉन्स्पेक्टस ऑफ मेडिसिनल प्लांट वॉज पब्लिश्ड इन 1844. म्हणजे पुढं 10 वर्षांनी 1844 मध्ये बेंगॉल फार्माकोपिया अँड जनरल कॉन्स्पेक्टस ऑफ मेडिसिनल प्लांट हे काय केलं, 1944 मध्ये 1844 मध्ये त्यांनी काय केलं, पब्लिश केलं. ओके. ह्याच्यामध्ये इंडिजिनस रिमेडीज जे होते, इंडिजिनस रिमेडीज म्हणजे काय, म्हणजे इथलं भारतामध्ये जे अगोदरपासून जे ऋषीमुनीपासून चालत आलेले जे काही रिमेडीज आहेत, जे काही
हर्बल मेडिसिनल म्हणजे जे पारंपरिक जे गावामध्ये वापरणारे जे काही रेमेडीज आहेत, सपोज एखादा आजार झाला की आपण एखाद्या झाडाचा पाला वगैरे किंवा त्याचं रूट क्रश करून त्याचं पावडर वगैरे बनवून आपण खातो. ते इंडिजिनियस जे रेमेडीज आहेत ते सुद्धा ह्या पुस्तकामध्ये, बेंगाल फार्माकोपिया नावाचं जे पुस्तक होतं त्या पुस्तकामध्ये हे सुद्धा त्यांनी काय केलं, इन्क्लूड केलं सुरुवातीला 1844 मध्ये. ओके. पुढं काम आता पुढं 1869 म्हणजे 1869 मध्ये IP म्हणजे इंडियन फार्माकोपिया इज पब्लिश्ड विथ इनकॉर्पोरेशन ऑफ बोथ. पुढं 1869 मध्ये पब्लिश कसं केले त्यांनी, ब्रिटिश फार्माकोपिया अँड इंडिजिनस ड्रग यूज इन इंडिया इन्क्लुडिंग व्हर्नॅक्युलर नेम ऑफ द प्लांट. ओके. दिस वॉज मेड अवेलेबल इन 1885. म्हणजे 1869 मध्ये त्यांनी काय केलं, ब्रिटिश फार्माकोपिया नावाचं जे बुक होतं ते डाटा, त्यामध्ये असणारं जे डाटा प्लस इंडिजिनस ड्रग म्हणजे मगाशी सांगितलं की इंडिजिनस जे रेमेडीज होते, आपण पारंपरिक पद्धतीने जे काही हर्बल मेडिसिन यूज करायचं सुरुवातीपासून भारतामध्ये ते, आणि त्याचं व्हर्नॅक्युलर व्हर्नॅक्युलर म्हणजे बोलीभाषामध्ये एखाद्या वनस्पतीला महाराष्ट्रामध्ये काय म्हटलं जातं, वेस्ट बेंगॉलमध्ये काय म्हटलं जातं, त्याचे व्हर्नॅक्युलर नेमसुद्धा काय केलं त्या पुस्तकामध्ये त्यांनी इनकॉर्पोरेट केलं. आणि अशा पद्धतीचं बुक त्यांनी 1885 मध्ये इंडियन फार्माकोपिया नावाचं बुक 1885 मध्ये काय केलं, त्यांनी पब्लिश केलं. ओके, इंडियामध्ये. नेक्स्ट 1885 नंतर ना द ड्रग इन्क्वायरी कमिटी वॉज अपॉइंटेड इन 1927. म्हणजे 1927 मध्ये एक ड्रग इन्क्वायरी कमिटी, म्हणजे एखाद्या ड्रगबद्दल भेसळ आला असं जर वाटत असेल गव्हर्नमेंटला तर त्याचं इन्क्वायरी होण्यासाठी एक कमिटी नेमलं 1927 मध्ये. त्या कमिटीचं नाव होतं ड्रग इन्क्वायरी कमिटी. ओके. बाय गव्हर्नमेंट रिकमेंडेड द पब्लिकेशन्स ऑफ नॅशनल फार्माकोपिया. ओके. मग त्यांनी काय केलं, ड्रग इन्क्वायरी जी कमिटी होती त्यांनी काय रिकमेंड केलं की नॅशनल फार्माकोपिया असलं पाहिजे स्वतःचं. ओके. म्हणून त्यांनी रिकमेंडेशन केलं. आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे भारत जेव्हा स्वतंत्र झालं 1947ला, तर त्यावेळेला इंडियन फार्माकोपिया कमिटी स्वतः म्हणजे भारत सरकारने, त्यावेळेला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने इंडियन फार्माकोपिया कमिटी नेमलं 1948 मध्ये सुरुवातीला. ओके. मग 1955 मध्ये इंडियन फार्माकोपिया नावाचं जे सुरुवातीला आपण बघितलं स्लाइडमध्ये, इंडियन फार्माकोपिया जे बुक्स आहेत, आता स्टँडर्ड बुक आपण म्हणतो त्याला आपण, ते IP म्हणजे इंडियन फार्माकोपिया. इंडियन फार्माकोपिया सुरुवातीला फर्स्ट पब्लिकेशन झालं, फर्स्ट एडिशन जे बुक आहे 1955. म्हणजे सुरुवातीला भारतामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ना जे फर्स्ट पब्लिश केलं इंडियन फार्माकोपिया नावाचं जे बुक ते कुठल्या साली 1955 मध्ये. त्यानंतर ना 1966ला सेकंड एडिशन पब्लिश केलं. सेकंड एडिशन पब्लिश केल्याचा अर्थ काय, 1955 नंतर 10 वर्षांमध्ये जे काही नवीन नवीन मेडिसिनल प्लांट आणि त्याच्यावरती केलेलं रिसर्च आहे ते रिसर्च सगळं त्याच्यामध्ये काय केलं, सेकंड एडिशनमध्ये परत ॲड करून नवीन एडिशन तयार केलं, म्हणून सेकंड एडिशन. परत एक 10 ते 20 वर्षानंतर जे काही रिसर्च झाले, नवीन रिसर्च, ते परत रिसर्च कंपाईल करून परत ते बुक पब्लिश केलं तिसऱ्यांदा, थर्ड एडिशनमध्ये. ओके. अशा पद्धतीनं हे 4th एडिशन, 5th एडिशन, ओके, 6th एडिशन. ओके. आता 1910 मध्ये DVD फॉर्ममध्ये सुद्धा इंडियन फार्माकोपिया आहेत, म्हणजे बुक फॉर्ममध्ये हे जे काही पब्लिकेशन्स आहेत हे बुक फॉर्ममध्ये पब्लिकेशन्स आहेत. मग नंतर ना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलेलं आहे, नंतर ना 1910 मध्ये DVDच्या फॉर्ममध्ये सुद्धा ते माहिती लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचं काम केलं. ओके. रिसेंटली 2014 मध्ये 7th एडिशन, म्हणजे हे नवीन एडिशन का काढतात, कारण दर दिवशी नवीन लोक, वेगवेगळे सायंटिस्ट लोक नवीन हर्बल मेडिसिनल प्लांटवरती किंवा सिंथेटिक ड्रगवरती काम करत आहेत. ते नवीन डिस्कवर झालेले जे काही ड्रग्ज आहेत ते नवीन डिस्कवर झालेले ड्रग ह्या बुकमध्ये ॲडिशन केलं जातं. ओके. आणि त्याचं परत नवीन फॉर्ममध्ये ते पब्लिकेशन केलं जातं ते पुस्तक. ओके. नवीन डाटा आलेला, म्हणून हे जर 10 वर्षाला, 5 वर्षाला किंवा 20 वर्षाला, 15 वर्षाला जेवढं डाटा ॲक्युमुलेट होईल ते डाटा नवीन बुकमध्ये दर वेळेला ते काय केलं जातं, इंडियन फार्माकोपिया बुक मधून पब्लिश केलं जातं. ओके. तर अशा पद्धतीनं IPC इंडियन फार्माकोपिया कमिशन, ओके, इज अन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन. आता एक कमिशन नेमलेली आहे इंडियन फार्माकोपिया कमिशन नावाचं. एक आहे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. हेच काय आहे, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. ह्याचं कोणावरती बंधनं नाही आहेत. ओके. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट म्हणायचं त्याला. ऑफ द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ
ओके, जसं की वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहेत गव्हर्नमेंटच्या, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आहे, होम मिनिस्ट्री आहे, डिफेन्स मिनिस्ट्री आहे, तसंच मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर नावाचं एक आहे, वेगळे एक डिपार्टमेंट आहे. तर ते डिपार्टमेंट अंडर हे इंडियन फार्माकोपिया कमिशन काय करतो, हे काम करतो. ओके, इट्स बेसिक फंक्शन इज टू मेंटेन स्टँडर्ड अँड अपडेट. सगळ्यात महत्त्वाचं इंडियन फार्माकोपिया कमिशन जे आहे, ह्यामध्ये असणारे जे काही सायंटिस्ट लोक आहेत मोठे मोठे, ह्यांचं काम काय आहे की भारतामध्ये येणारे जे काही ड्रग्ज आहेत, ओके, त्यांचं स्टँडर्ड काय करायचं, मेंटेन करायचं, आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन आलेलं माहिती अपडेट करायचं. हे सगळ्यात महत्त्वाचं ह्यांच्यामध्ये काय आहे, रोल आहे. ओके, द वर्क ऑफ IPC इज कोलॅबरेशन विथ द मेंबर्स ऑफ सायंटिफिक बॉडी. सगळ्यात महत्त्वाचं हे IPC एक स्वतः एकटेच काम करत नाहीत, तर हे बाकीच्या लोकांसोबत सुद्धा काम करते. कोणाकोणासोबत, सायंटिफिक बॉडी म्हणजे भारतामध्ये जेवढे काही सायंटिस्ट लोक आहेत जे मेडिसिनल प्लांटवरती काम करत आहेत, किंवा एखादे काही इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर लोक असतील जे की मेडिसिनल प्लांटवरती काम करत आहेत, किंवा काही ट्रायबल रिजनमधले जे काही एखादे एक्सपर्ट असेल, ओके, म्हणजे एखादं काही गावामध्ये काही लोक एक्सपर्ट असतात मेडिसिनल प्लांटमध्ये, ओके, त्यांना गावठी किंवा जडीबुटी त्यांना माहिती असते काय कुठल्या आजारावरती कुठले झाड पडायचं, त्यांचंसुद्धा एक्सपर्ट लोकांसुद्धा ह्या ठिकाणी ह्या बॉडीमध्ये काम करतात. त्यांच्यासोबत हे मिळून काम करतात इंडियन फार्माकोपिया कमिशन. सब्जेक्ट एक्सपर्ट, ओके, म्हणजे ह्या फार्माकोपियामध्ये जे सब्जेक्ट एक्सपर्ट आहेत त्यांनासुद्धा ह्या ठिकाणी कोलॅबरेशनमध्ये घेतात. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन ओके, CDSCO नावाचं एक इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्यासोबत हे IPC जे कमिटी आहे, कमिशन आहे, ते लोक काम करत आहेत. स्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी नावाचं जे काही असतो, ओके, प्रत्येक स्टेटमध्ये, त्यांच्यासोबत हे कमिशन काम करतो. स्पेशलिस्ट फ्रॉम इंडस्ट्रीज असोसिएशन, CSIR म्हणजे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये जे काही एक्सपर्ट लोक आहेत प्रत्येक फील्डमध्ये, ओके, प्रत्येक बॉडीमध्ये कुठले एक्सपर्ट, मेडिसिनल प्लांटबद्दल किंवा ड्रगबद्दल असणारे एक्सपर्ट, त्या सगळ्या एक्सपर्टसोबत हे इंडियन फार्माकोपिया कमिशन काय करतो, कोलॅबरेटली म्हणजे सगळे मिळून एकत्रितरित्या काम करतो. आणि त्यामध्ये आलेले जे काही नवीन रिसर्च आहे, जे काही डाटा आहे, ओके, जे काही स्टँडर्ड क्वालिटीचं प्रोसिजर आहे, ते काय करतो, पब्लिश केला जातो इंडियन फार्माकोपिया ह्या बुकमध्ये. ओके, तर हे इंडियन फार्माकोपिया जे कमिशन आहे, हे कमिशन स्वतः एकटंच नाही काम करत, दे वर्क अलॉंग विथ द कोलॅबरेशन विथ अदर सायंटिफिक बॉडी अँड अदर इन्स्टिट्यूट अँड अदर अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स. ओके, तर अशा पद्धतीनं इट ऑल्सो प्रमोट रिजनल यूज ऑफ जेनेरिक मेडिसिन्स. सगळ्यात महत्त्वाचं IPC म्हणजे इंडियन फार्माकोपिया कमिशन जे आहे, हे काय करतो, रिजनल यूज ऑफ जेनेरिक मेडिसिनला सुद्धा प्रमोट करतो. सगळ्यात महत्त्वाचं IP, ओके, इंडियन फार्माकोपिया प्रोव्हाइड रेफरन्स सबस्टन्स विच ॲक्ट ॲज अ फिंगरप्रिंट. सगळ्यात आपण सुरुवातीला जे आपण पहिल्या स्लाईडमध्ये बघितलं, इंडियन फार्माकोपिया हे जे बुक आहे, एक स्टँडर्ड आहे, हा एक फिंगरप्रिंट आहे. ओके, हे पुस्तक म्हणजे एकदम स्टँडर्ड आहे. सगळ्यात महत्त्वाचं कुठलंही ड्रग असेल तर त्या ड्रगबद्दल जे माहिती तुम्हाला जर करेक्ट पाहिजे असेल तर इंडियन फार्माकोपिया बुकमध्ये मिळणार. त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे फिंगरप्रिंट. तुमचा इंडियन फार्माकोपिया जी बुक आहे दॅट इज अ फिंगरप्रिंट. ओके, तर अशा पद्धतीनं इंडियन फार्माकोपिया, व्हॉट इज मीन बाय इंडियन फार्माकोपिया, त्याचं आपण हिस्ट्री बघितलं. ओके, इंडियन फार्माकोपियाचं रोल काय आहे, क्वालिटी कंट्रोल करायचं, स्टँडर्ड प्युरिटी मेंटेन करायचं, हे त्याचं रोल आहे. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण डिस्कस करूया इंडियन हर्बल फार्माकोपिया. ओके, आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.